हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर ग्रामीण मागील वर्षीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागलेला होता, तसंच या वर्षीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागू शकतो, लेखी परीक्षा कधी होईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी पीडीएफ दाखवणार आहे, या सर्व पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा मागील वर्षीच्या जागा आणि कट ऑफ पाहूयात. तर बघा, ही मागच्या वर्षीची असणारी जाहिरात आहे. 1/3/2024 रोजी प्रसिद्ध झालेली, नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर. तर इथं टोटल जे जागा होत्या, थोडंसं झूम करून दाखवतो, 124 जागा होत्या, ज्यापैकी SC साठी 16, ST 9, VJA 4, NTB 3, NTC 4, NTD 2, SBC 2, OBC ला 24, SEBC 12, EWS 12 आणि ओपन साठी 36, अशा मिळून टोटल 124 जागा होत्या, ज्याच्यापैकी सर्व कास्टच्या सर्वसाधारणच्या मिळून 37 जागा होत्या आणि सर्व कास्टच्या महिलांना मिळून असणाऱ्या 38 जागा होत्या. आणि त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर माजी सैनिकाच्या 5 आणि सर्व कास्टच्या मिळून ओपनसाठी 5 होत्या माजी सैनिकाच्या, आणि सर्व कॅटेगरीच्या माजी सैनिकाच्या मिळून हा या ठिकाणी असणारं 19 जागा इथं माजी सैनिकाच्या होत्या. तर अशा पद्धतीमध्ये या जागा गेल्या वर्षी होत्या. त्यानुसार असणारा कट ऑफ किती लागला होता ते मी तुम्हाला दाखवतोय. बघा, इथं तुम्हाला दिसत असेल या स्क्रीनवर ही ऑफिशियल असणारी मागच्या वर्षीची नागपूर ग्रामीणची असणारी कट ऑफ लिस्टची पीडीएफ आहे. इथं बघा, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जनरल ओपनचा 41 मार्कावर लागलेला होता, महिलाचा 41 मार्कावरच होता. त्याच्यानंतर पुढे जर बघायला स्पोर्ट्स पर्सन ओपन 39, प्रकल्पग्रस्त 37, भूकंपग्रस्त 25, एक्समॅनचा 38 मार्कावर होता ओपनचा, पोलीस पाल्य 25 मार्क, होमगार्ड 41 मार्क. अशा पद्धतीनं ओपन कॅटेगरीचा संपूर्ण समांतर आरक्षण वाईज कट ऑफ लागलेला होता. आता पुढे बघायला गेलं तर EWS बघा, जनरल 25, महिलाचा मात्र 28 मार्कावर लागलेला होता, प्रकल्पग्रस्त EWS 25, एक्समॅनचा EWSचा 34 मार्कावर आहे आणि होमगार्डचा EWS 36 मार्क. SCBC जनरलचा 25 आहे, महिलाचा 39 मार्कावर आहे, प्रकल्पग्रस्त SCBC 34 मार्कावर आहे आणि होमगार्डचा जो आहे तो 28 मार्कावर असणारा लागलेला होता SCBC कॅटेगरीचा. पुढे आता मी सर्व जनरलचे सांगतो आणि महिलांचे. OBC जनरलचा लागला होता 38 मार्कावर आणि OBC महिलाचा 37 मार्कावर. SBC जनरलचा 38 मार्कावर लागलेला होता, SBC महिलाचा 36 मार्कावर लागलेला होता. NTD जनरलचा 36 मार्कावर होता आणि NTD फिमेल 26 मार्कावर लागलेला होता. NTC जनरलचा 30 मार्कावर आहे आणि NTC फिमेल 26 मार्कावर असणारा आहे. NTB जनरल 34 मार्कावर असणारा लागलेला होता आणि महिला पण NTBचा 34 मार्कावर होता. VJA जनरल 34 मार्क, VJA फिमेल 28 मार्कावर लागलेला होता. ST जनरल 36 मार्क, ST फिमेल 35 मार्कावर होता. SC जनरल 32 मार्कावर होता आणि SC फिमेल 29 मार्कावर लागलेला होता. अशा पद्धतीमध्ये हा मागील वर्षीचा असणारा कट ऑफ आणि जागा दोन्हीची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता गेल्या वर्षी म्हणजेच 22-23 ची, म्हणजे जी भरती 24-25 मध्ये झाली होती, त्याच्यामध्ये 124 जागा होत्या. यावेळेस जागा वाढलेल्या आहेत आणि त्यानुसार कट ऑफ किती होऊ शकतो, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण आता लगेच पाहूयात. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या पीडीएफ आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला भरपूर जिल्ह्याचे पोलीस भरतीच्या अपडेट्स असतील, गुन्हेयाद्या असतील, रोज मी तिथं टाकत असतो, म्हणून जॉईन करायला विसरू नका. चला पाहूयात या वर्षीच्या जागा आणि कट ऑफ काय लागू शकतो ते. तर पहा, ही आहे या ठिकाणी नागपूर ग्रामीणची
सध्याची असणारी या वर्षीची ऍड, त्याच्यामध्ये तुम्हाला जागा गेल्या वर्षी मी ऑलरेडी दाखवलं तिथे 124 होत्या, या वर्षी बघायला गेलं तर 272 जागा आहेत. लगभग 2.25 पट असणाऱ्या जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. कास्ट वाईज बघायला गेलं तर SC 40, ST 21, VJA 8, NTB 5, NTC 9, NTD 3, SBC ला एकही जागा नाही, OBC 52, SEBC 21, EWS 21, ओपन साठी 92 जागा आहेत. याच्यामध्ये पुढे जर बघायला गेलं तर सर्व कास्टच्या मिळून सर्वसाधारणच्या जागा 84 आहेत आणि सर्व कॅटेगरीच्या महिलाच्या जागा मिळून 82 जागा आहेत. आता यानुसार आपण पुढे असणाऱ्या रँक वाईज त्या ठिकाणी असणारं नागपूर ग्रामीणची यादी तयार केलेली आहे, ती मी पुढे तुम्हाला दाखवतो आणि अंदाजित कट ऑफ काय लागेल याची माहिती मी सांगत आहे. एक्झॅक्ट असाच लागेल असं मी म्हणत नाही, कदाचित 1-2 मार्काचा फरक पडू शकतो. त्याचं कारण असं आहे, इथं बघा माजी सैनिकाच्या 14 जागा ओपनला आहेत, या अंशकालीन पदवीधर, आणि यांची जी यादी आहे जर तुम्ही इकडे यादीमध्ये पाहिलं तर बघा यांच्या यादीमध्ये कुठंही असणारा कास्टचा उल्लेख नाही किंवा त्याचबरोबर त्याचं समांतर आरक्षण उल्लेख दिलेला नाहीये. म्हणून या ठिकाणी या जो कट ऑफ मध्ये याचा ओपनचा कट ऑफ मध्ये थोडा भाव फरक पडणारच आहे. कारण हे जे माजी सैनिक असतील, अंशकालीन पदवीधर आलेत नाही आलेत, यांच्या जागा शेवटी ओपन सर्वसाधारणला जातात. जसं की या ठिकाणी पोलीस पाल्य, जर 3 पोलीस पाल्य नसतील वगैरे वगैरे, तर या ठिकाणी असणार, यामुळे कट ऑफ मध्ये थोडासा फरक पडू शकतो. 1-2 मार्काचा जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त काही फरक असणार नाही. तर बघा ही असणारी नागपूर पोलिसांची असणारी 2024-25 ची मार्क लिस्ट आहे. आतापर्यंत म्हणजेच 22 तारखेपर्यंत जे असणारे मैदानी चाचणी झालेली आहे त्या सर्व गुण याच्यामध्ये समाविष्ट आहेत. फक्त एका दिवसाचे गुण याच्यामध्ये नाहीत, 11 तारखेचे. त्याचं कारण आहे ती लिस्ट एडिटेबल नाहीये म्हणून. तर याच्यामध्ये जर पुढे बघायचं झालं तर बघा इथं तुम्हाला पाहायला मिळतंय की ओपन जनरलच्या जागा आहेत 25 आहेत, पण इथं बघा माजी सैनिकाच्या 14, या अंशकालीन पदवीधर 5, त्याचबरोबर हे जे खेळाडू वगैरे यांच्यातल्या काही जागा असणाऱ्या भरपूर साऱ्या या ठिकाणी कुठे भेटतील तर ओपन सर्वसाधारणला भेटतील. आणि यानुसार जर बघायला गेलं 40 जागा या त्या ठिकाणी ओपन जनरल साठी काउंट केल्या जातील. ओपन जनरल साठी इथल्या सर्व त्या ठिकाणी इतर कॅटेगरी मधल्या नाही तर हे समांतर आरक्षण मधल्या धरून, तर यानुसार एकास 10 या प्रमाणात 400 विद्यार्थी बोलवायला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये 400 विद्यार्थी जर बघायला गेलं तर इथं सिरियल नंबर आहेत आपल्याजवळ, तर 400वा विद्यार्थी इथं दिसतो तुम्हाला, हा बघा इथं. आणि यानुसार इकडे जर बघायला गेलं तर हा 43 मार्कवाला तुम्हाला इथं दिसतो. किती मार्कवाला? 43. मग 400च्या खाली 43 वाले नाहीत का? भरपूर सारे 43 वाले तुम्हाला इथं पाहायला मिळतील. पण त्याच्यामध्येही मी अजून 1 मार्क कमी धरलेला आहे. त्याचं कारण सांगतोय की याच्यातल्या एक्झॅक्ट असणारे किती आलेत किती नाही आलेत, आणि वरचे काही लोक असणारे 50 मार्कवाले, जसं इथं बघा तुम्हाला सुरुवातीला दाखवतो मी, या ठिकाणी बघा हे जे 50 मार्कवाले कॅन्डिडेट तुम्हाला इथं दिसतात, थोडंसं झूम करतो अजून, इथं बघा यांच्या नावापुढं 50 मार्क दिसत आहेत तुम्हाला. पण यांचा 1600 मीटरचा टायमिंग बघा 7:25, 7:24, यांना 20 पैकी 20 गुण कसं काय आहेत? तर हे एक्समॅन आहेत. हे काय आहेत? एक्समॅन आहेत. म्हणून या लिस्टमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांनाही काउंट केलेला आहे. म्हणून मी 1 मार्क अजून कमी केलेला आहे आणि त्याच्यानुसार मी असणारा हा कट ऑफ, माझा एक अंदाज किंवा या असणाऱ्या लिस्टवरून मला असं वाटतंय की हा जो कट ऑफ आहे नागपूर ग्रामीणचा तो 42 मार्कावर लागेल. कदाचित याच्यामध्ये 1 मार्काचा फरक पडू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काही फरक पडणार नाही. आणि आता बाकी कॅटेगरीचे कट ऑफ जर बघायला गेले तर गेल्या वर्षीचे कट ऑफ तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेत. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 1 किंवा 2 मार्काचा फरक पडू शकतो. फक्त एक कॅटेगरी सोडून, ती म्हणजे EWS कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ यावर्षी मी भंडाऱ्याचा पण पाहिला, गेल्या वर्षी 25 मार्कावर होता, यावर्षी जो 34 मार्कावर लागलेला आहे. EWS कॅटेगरी बद्दल सध्या सांगणं मला कठीण आहे. बाकी सर्व कॅटेगरी जे आहेत त्याच्यामध्ये 1-2 मार्काचा फरक पडून सर्वचे सर्व कट ऑफ हे लगभग असणारे तसेच लागतील, याच्यामध्ये काही शंका नाही. मी इथं 562 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्याचं कारण असं आहे की वरचे काही माजी सैनिक आहेत ज्यांना असणारे मार्क टायमिंगमुळे वगैरे त्यांना जास्त मिळतात, त्याच्यामुळे ते वरचे सोडले
तर लगभग मी इथं असणारे 400 विद्यार्थी या ठिकाणी ओपन मध्ये मला असं वाटतंय की येतील, याच्यामध्ये काही शंका नाही. तर हा होता ओपन जनरलचा कट ऑफ. बाकी कॅटेगरी बद्दल पण मी तुम्हाला बोललोय. आता महिलांचा कट ऑफ कसा असू शकतो थोडंसं बघूया आपण. बघा, 2 दिवस महिलांचा ग्राउंड झालेला आहे. आज तर रविवार आहे, सुट्टी आहे. उद्या त्या ठिकाणी 1 दिवस ग्राउंड आहे. जे राहिलेले लोक असतील आणि ज्यांचं काही लोकांचं बाकी असतील, महिला वगैरे, ते तर त्यांच्यासाठी उद्या संधी आहे नागपूर ग्रामीणला. तर बघा, इथं या ठिकाणी महिलांच्या जनरलच्या जे जागा आहेत, ओपन महिलाच्या जागा या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतील 28 जागा. तर या 28 जागासाठी सरळ सरळ किती, 1:10 या प्रमाणानुसार 280 असणाऱ्या मुली इथं बोलवल्या जातील. तर या 280 मुली जे आहेत, कुठपर्यंत या ठिकाणी असणारा कट ऑफ येऊ शकतंय ओपन जनरलचं, ते जर बघायला गेलं तर हे बघा, मी इथं 280 वर असणारं हायलाइट करून ठेवलेलं आहे. लिस्ट पण मी टेलिग्रामवर टाकतो. 41 मार्कावर लागत आहे. आणि एक खालचे 41 वाले घेणार नाहीत का, तर नक्कीच घेतील. मग कुठपर्यंत 41 आले आहेत, तर बघा 372 मुली 21 तारखेपर्यंत. 20-21 तारखेला 2 दिवस झाले. उद्याचं अजून याच्यात ऍड केलं तर कदाचित वाढतील अजून. तर 372 मुली या 41 मार्कापर्यंत आहेत. म्हणजे ओपन मुलींचा कट ऑफ हा फिक्स आहे. किती, 41 मार्कावर लागणार, ह्याच्यात काही शंका नाही. कारण का, कोणत्याही जर जागा बाकीच्या नसतील, म्हणजे ते जर कॅन्डिडेट आले नसतील, तरी ते मुलीला जात नाहीत. त्याच्यामुळं मुलीचा कट ऑफ ओपन जनरलचा 41 फिक्स आहे. कदाचित याच्यामध्ये जर उद्या अजून किती मुलीचं ग्राउंड बाकी आहे मला लक्षात नाही, माहित नाहीये, त्याच्यामुळं सांगता येत नाही. पण 41च्या खाली तरी हा कट ऑफ येणार नाही, म्हणजे नाही. वाटलंच तर 1 मार्क वाढून कदाचित जास्तीत जास्त 42 वर जाईल, पण 41च्या खाली येणं मला शक्य वाटत नाही. तर लेखी परीक्षा कधी होईल बघा, उद्या म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी नागपूर ग्रामीणच्या मैदानी चाचणीचा शेवटचा दिवस आहे. जे राहिले असतील त्यांना इथं समाविष्ट करून घेतल्या जाणार आहे. तर इथून पुढे असणारं लगभग 8 दिवसामध्ये पुढं ऑफिशियल असणारा कट ऑफ लागेल. म्हणजेच 1 मार्च पर्यंत यांचा कट ऑफ असणारा येईल. बाकी जसं की भंडाऱ्याचा कट ऑफ ऑलरेडी लागलेला आहे, वर्ध्याचं उद्याच्या दिवस ग्राउंड आहे, त्याचबरोबर नागपूर ग्रामीणचा आहे, किंवा अजून जे छोटे छोटे जिल्हे जसं गोंदिया असेल किंवा इतर काही जिल्हे असतील, यवतमाळ असेल, तर हे जे जिथं जागा कमी आहेत अशा जिल्ह्याचं ग्राउंड लगभग असणारं संपलेलं असेल. मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कट ऑफ लागून तयार असतील. तर या असणाऱ्या याचा जे लेखी परीक्षा आहे ही मार्चच्याच पहिल्या आठवड्यात किंवा लई झालं तर मार्च त्या ठिकाणी दुसरा आठवडा जो आहे, मार्चचा दुसरा आठवडा, याच्यामध्ये असणारा पेपर होण्याची दाट शक्यता आहे. त्या हिशोबाने असणारं तुम्ही तयारी ठेवा. जर समजा तुम्हाला लेखी परीक्षेच्या तयारीसाठी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपली टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. मी तिथे असणारी त्याच्याबद्दल माहिती टाकलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.